कर्मामध्ये विधी आणि विधान असे दोन शब्द आहेत. तर त्यामध्ये विधीही कळला पाहिजे आणि विधानही कळलं पाहिजे. विधी हा विधानाने युक्त अशा प्रकारचा जर आचरण केला तर विधीचं फल मिळतं. विधी सांभाळला आणि विधान सोडून दिलं, विधी आज्ञा, त्या विधी तुम्ही अमुक कर्म करा, याला काय म्हणतात? विधी. विधी म्हणतात. ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतो न्याहारसी. तर शास्त्राचा विधी काय आहे? एकादशी करा असं संतांनी सांगितलेलं आहे. एकादशी करा. एकादशी हो तुकाराम महाराजांनी सांगितलेलं एकादशी करायची, आपल्याला एकादशी करायची, 15 दिवसाला एकादशी करायची. पण मग कामाच्या दिवशी खूप लोड असतो, आपलं सुट्टीच्या दिवशी आपण करू. म्हणून जर शनिवारी शुक्रवारी एकादशी असली आणि एखाद्याने जर रविवारी धरली तर त्याने विधी पाळला पण काही नाही पाळलं, विधान नाही पाळलं, नाही उपयोग होत त्याचा. नुसतं विधी सांभाळून उपयोग होत नाही. तसं पंढरपूरला जा हा विधी आहे, पंढरीशी हे सांगितलेलं आहे, त्याला विधान म्हणतात. तर विधी हा विधानपूर्वक अशा प्रकारचा आचरण करायचं असतं. विधान सोडून दिलं आणि नुसताच विधी घेतला नाही उपयोग. तसं सगळं पाप नष्ट करणारं ठिकाण म्हणजे पंढरपूर. पण मग पापाचे अनेक प्रकार आहेत. तर एक एक प्रकार एका अशा प्रकारच्या साधनाने तो नष्ट होत असतो. सर्वसाधारण रीतीनं शास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं पापाचे 3 प्रकार आहेत. देव अंतरे ते पाप. देवाचा अंतर आहे ज्याच्यामुळं होतो त्याचं नाव काय आहे? पाप आहे. तुम्ही म्हटलं आता म्हणलं की तुम्ही दुःख जो कारण असणार, हा तेच तेच तेच. देव म्हणजे सुख आणि त्याचा अंतर म्हणजे दुःख. देवाचा अंतर पडला की जी स्थिती असते त्या स्थितीतच नाव काय आहे? दुःख आहे. आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वथा दुःख जाण. सर्वथा दुःख जाण महाराज ही उणीव तर आहेच आता नेवासा परिसरातल्या मंडळीकडे. मला आठवत होतं मी नवीन ज्या वेळेला गंगापूरला आलो 82-83 त्यावेळेला इथं नेवाशाला तर नाही पण झापवाडीला कार्यक्रम होता.